पासून राज्यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल केलेलं एक वक्तव्य चांगलं चर्चेत आहे। त्यामुळे गोपीचंद पडळकर हे भानावर येणार आहेत की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय। गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या लॉबीत केलेल्या हाणामारीमुळे महाराष्ट्राला बट्टा लागलेला। त्यामुळे आमदार माजलेत असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं। पण त्यानंतर सुद्धा जयंत पाटलांवर गोपीचंद पडळकरांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली। त्यामुळे पडळकरांना आता आवरणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झालाय। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून, हे सगळे आमदार माजले म्हणून। जरा काही गांभीर्याने घ्या। 18 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांना खडे बोल सुनावले होते। आमदारांमुळे सर्व नेत्यांना जनता शिव्या देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। कारण 17 जुलै रोजी विधान भवनाच्या लॉबीत आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता। यूपी बिहारमधील नेत्यांनाही लाज वाटावी असं ते दृश्य होतं। मुख्यमंत्र्यांनी खडेबोल सुनावल्यानंतर तरी गोपीचंद पडळकर सुधारतील असं वाटलं होतं। मात्र गोपीचंद पडळकरांना सुधारण्याचा छंदच नसल्याचं त्यांनी अश्लाघ्य वक्तव्यातून दाखवून दिलं। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। गोपीचंद पडळकरांच्या अशोभनीय वक्तव्याचे राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद उमटले। सांगली जिल्ह्यातील जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या विरोधात आंदोलन केलं। तर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पडळकरांचा समाचार घेतला। शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला। ही भाषा आणि वृत्ती गलिच्छ आहे, महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला शोभणारी नाही अशा शब्दात पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तर जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। मात्र सुप्रिया सुळेंनी जोरदार तोफ डागली। सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांकडून माझी अपेक्षा आहे की ते त्यांच्या टीममधल्या लोकांना जरूर सांगतील हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे। त्यामुळे या सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावू नका। राज्य सरकारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा मुलाहिजा न बाळगता खरमरीत टीका केली। भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला ते शोभणारी टीका नाही। दुसरी गोष्ट की त्या टीकेचं कोणीही समर्थन करत नाही। अशा पद्धतीनं इतक्या खालच्या पातळीवर मला असं वाटते राज्याचं राजकारण जाता कामा नये। शेवटी जयंत पाटील साहेबांनी, त्यांच्या वडिलांनी खूप मोठा काळ महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिला आहे। आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला प्रश्न विचारले जात होते। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणावरती भाष्य केलं। पडळकरांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे। आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले। मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतरही गोपीचंद पडळकरांनी माफी मागितलीच नाही। उलट त्यांची मगरुरीच पुन्हा बघायला मिळाली। पवारांनी माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेवलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केलता का? मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही। नंतर देशाचे पंतप्रधान, जागतिक नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती AI च्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का? हे जरा मला कुठं मीडियात असलं तर दाखवा, मग मी या विषयावरती नंतर बोलतो। उद्या आपल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे। चला उद्या
गोपीचंद पडळकरांसारखे आमदार अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करतात, तर कधी त्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीत हाणामारी करतात। यामुळे राज्य सरकारची प्रतिमा डागाळत चालली आहे आणि असं असतानाही सत्ताधारी मात्र बोटचेपी भूमिका घेत असल्याचं बघायला मिळतंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।